तर हिंगोली जिल्ह्यातल्या जवळा बाजारमधील प्राथमिक आरोग्य केंद्रातील हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर एका गर्भवती महिलेला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलं होतं। मात्र रुग्णवाहिकेमध्ये डिझेल नसल्याचं कारण देत कर्मचाऱ्यांनी ॲम्ब्युलन्स सेवा देण्यास नकार दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। यामुळे गर्भवती महिलेला तब्बल 2 तास प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ताटकळत ठेवण्यात आलं। परिस्थिती गंभीर होत असताना देखील वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे अखेर नातेवाईकांनी खासगी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून महिलेला हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं। मात्र उपचारादरम्यान नवजात बालाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मी काय केलं, प्रायव्हेट गाडी केली आणि प्रायव्हेट गाडी करून याला हिंगोलीला आणलं तर इथले सिस्टर काय म्हणल्या, बापा जरा लवकर आणलं असलं तर आपण तिनं जेवण खावण केलं नव्हतं, लवकर आणलं असलं तर बाळ वाचत होतं। बाळाचं आपण सिजर करून काढून घेत होते तर सिजरला लेट झालं। मग ॲम्ब्युलन्समुळं सिजरला लेट झालं। ॲम्ब्युलन्सवाले म्हणले काय, ती बाई म्हणली डिझेलमुळं आणि ॲम्ब्युलन्समुळं लेट झालं तर माझा बाळ आता मेलं, माझ्या मुलीचं बाळ मेलं। दरम्यान नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी आरोग्य विभागानं खुलासा केलाय। रुग्णवाहिकेवरील चालक सुट्टीवर होता, पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे रुग्णाला ॲम्ब्युलन्स देता आली नाही असं त्यांनी म्हटलंय। ड्रायव्हर हा काहीतरी वैयक्तिक कारणामुळे सुट्टीवर असल्याचे मला कळाले। त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था न केली नसल्यामुळे रुग्णवाहिका सेवा त्यांनी दिली नाही असं प्राथमिक दर्शनी दिसून आले मला। ह्या प्रकरणामध्ये मी चौकशी पथक माननीय मुख्य कार्यकारी साहेबांच्या आदेशानुसार चौकशी पथक स्थापन करण्यात येईल। चौकशी अंती दोषी कर्मचारी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल। दरम्यान या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय। महाराष्ट्रामध्ये कुठेही इंधन तुटवडा नाही असा गाजावाजा करणाऱ्या सरकारचं काल भांडाफोड झालेला आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये एका मातेला फक्त रुग्णवाहिकेमध्ये डिझेल नाही म्हणून तिला रुग्णवाहिका नाकारण्यात आली आणि प्रसूतीसाठी तिला 2 तास वाट बघावी लागली आणि तिला जेव्हा ती रुग्णवाहिका प्रायव्हेट रुग्णवाहिकेमधून जेव्हा तिला ट्रीटमेंट घेण्यासाठी ती दवाखान्यापर्यंत पोहोचली तोपर्यंत तिने तिचं बाळ दगावलं होतं। माझी सरकारला या निमित्ताने विचारणा आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं दोषी कोण आहे? तुमची आरोग्य व्यवस्था दोषी आहे, तुमच्या तिथल्या प्रशासक जबाबदार आहे का तुम्ही स्वतः जबाबदार आहेत? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।